हेलो गाइस, अभी हम लोग यहाँ पे ढोल ताशा पतक का प्रैक्टिस चल रहा है, वहाँ पे आए हैं और कुछ यूथ यहाँ पे बैठा है, उनसे ढोल ताशा पतक का इतिहास जानते हैं। उनसे बात करके देखते हैं कि उनको क्या क्या पता है ढोल ताशा पतक के बारे में और महाराष्ट्र के बारे में। स्टार्ट। सांगा तुम्ही, म्हणजे ढोल ताशा पतक स्टार्ट कुठून झालं आहे, कसं झालं आहे? ढोल ताशा पथकाची सुरुवात पुण्यातूनच झाली होती. पुण्यातून. डॉक्टर पेंडसे त्यांनी ढोल ताशा पथक सुरू केलं. त्याचं कारण असं होतं की जी नवीन पिढी होती, जी यूथ होती, ती भरकटत चालली होती आणि ती भरकटू नये म्हणून त्यांनी ढोल ताशा पथकाची सुरुवात केली, जेणेकरून कसं एक पिढीला, जी नवीन पिढी जी होती त्यांना शिस्त लागेल, त्यांची एक्सरसाइज होईल आणि ती भरकटणार नाही म्हणून. ओके, यूथ म्हणजे 10वीचे जो आहेत मुलं ते पण पार्टिसिपेट. म्हणजे यंग जनरेशन. ओके. अजून म्हणजे नेक्स्ट इव्हेंट कोणचा आहे म्हणजे यायचं आता? आता गुढीपाडवा आहे. आता गुढीपाडवा, न्यू इयरला पण ढोल ताशा पथक वाजवता का? नाही. ओके. अजून सांगा ना काय रिलेटेड याच्या. अजून ढोल ताशा पथकामुळे आपल्यात एक शिस्त येते, एक डिसिप्लिन येते आणि ते म्हणजे सुखही देतं आपल्याला, कारण प्रत्येक ठोका, प्रत्येक थापी वाजवल्यानंतर मनाला शांती भेटते. आता बरेच लोक असं म्हणतात की पैसे मिळतात का त्याचे, की हे मिळतं का, ते मिळतं का, पण प्रत्येक गोष्ट पैशासाठी करत नाहीत माणसं. काही गोष्टी आपण स्वतःच्या आनंदासाठी केल्या पाहिजेत. सगळ्याच गोष्टी पैशांमध्ये करायला लागलो तर मग आनंद कुठेतरी हरवून जाईल. ओके. मी ऐकलंय थोडे लोक जे इथं वॉक करायला येतात ते असं बोलतात, अरे ये आवाज़ सुन के डिस्टर्बेंस होता है, हम ठीक से आराम से रिलैक्स होके योगा भी नहीं कर सकते, जॉगिंग नहीं कर सकते, तो त्यांना काय बोलणार तुम्ही? त्यांना म्हणजे ते त्यांचंही बरोबर आहे की आता त्यांना तो डिस्टर्बन्स वाटतो, पण आमच्यासाठी ते खरं तर सुख आहे. आमच्यासाठी ते म्युझिक, आता शास्त्रीय संगीत जसं लोकांसाठी बाकीचे जे संगीत असतात ते लोकांसाठी शांती मिळते त्या लोकांना, तसं आम्हाला ह्याच्यातून शांती मिळते. अजून असं पण बोलतात, ग्राउंड में हम लोग रिलैक्स करने आते हैं, या फिर ये ढोल ताशा पतक का इतना गूंज रहता है, फिर ठीक से हम रिलैक्स भी नहीं हो कर पाते हैं. तो म्हणजे अजून काय एक्स्ट्रा बोलाल का त्यांच्यासाठी तुम्ही? आता ग्राउंड म्हटलं की आता हा ग्राउंड काय फक्त योगा करण्यासाठी किंवा कशासाठी नाही, तर KDMCचं ग्राउंड आहे, कोणी पण वापरू शकता असं बोल. असंही पण परमिशनही आहे आम्हाला. ओके. ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि जे जपण्याचं काम आम्ही करतोय, त्याच्यामुळे आम्ही हे प्रॅक्टिस करतोय, कारण आम्ही शिकून पुढच्या पिढीलाही हा मार्ग भेटावा, हे ढोल ताशा पथक चालू राहावं आणि एक संस्कृती जपली जावी. ह्या जे आमची संस्था आहे, ह्या संस्थेचे जे ओनर आहेत त्यांनीसुद्धा ह्या दृष्टीनेच की एक संस्कृती जपली जावी आणि एक नवीन पिढी घडावी म्हणून हा ढोल ताशा पथक चालू केलेला आहे. ओके. आम्ही इथं प्रॅक्टिस करतो तर एक परमिशन म्हणूनच आम्ही प्रॅक्टिस करतो असे. त्याच्यामुळे ज्या लोकांना डिस्टर्बन्स वाटतो ते लोक ह्या गोष्टीसाठी कधी हेच नाही आहेत, ओके, ते गुंतलेलेच नाही आहेत. पण खरं सांगायचं म्हणजे जर त्यांनी पण इकडं जर लक्ष दिलं तर त्यांनाही समजेल की ही एक संस्कृती आहे आणि ती जपायला पाहिजे. ओके. हे शिवाजी महाराजच्या काळापासून चालू आहे असं मला वाटतंय. हो, म्हणजे मी आमचं ऐकणं, आता मला पूर्ण इतिहास असा माहीत नाही, पण ऐकण्यात असं होतं की ऐसे रोको. आधी ढोल वगैरे हा, म्हणजे पूर्ण इतिहास तर मला माहीत नाही, पण ऐकण्यात असं आहे की आधीच्या काळात ज्या युद्ध व्हायचे तेव्हा ढोल वाजवले जायचे, असं काहीतरी एक, म्हणजे पूर्ण मला माहीत नाही. महाराष्ट्राचं कल्चर आहे आपलं, आपण बिंदास वाजूया, काय टेन्शन नाही. तुम्ही काय बोलाल? जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी. जोरनं बोला, ताकद लावून. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद.